गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आजचा विषय आहे, पण विषयाआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका वर्गामध्ये एक शिक्षिका शिकवत होती आणि एका विद्यार्थीला 100 रुपयाची नोट मिळते. तो नोट घेऊन शिक्षिकेकडे जातो आणि म्हणतो, मॅडम मॅडम मला ही 100 रुपयाची नोट मिळाली आहे, माहिती नाही कोणाची आहे. मॅडम खूप खुश होते आणि म्हणते, बघा किती प्रामाणिक मुलगा आहे. हे आहे उदाहरण प्रामाणिकपणाचा. प्रामाणिकपणाचा उदाहरण म्हणजे काय? त्या वर्गामध्ये त्या मुलाच्या डोक्यात ही भीती होती की मला कोणी बघितलं असेल तर मी हे पैसे परत करीन, कारण हे माझे नाहीयेत. हा मूळ प्रामाणिकपणा आहे. आता दुसऱ्या बाजून प्रामाणिकपणापेक्षा मोठं काय आहे? प्रामाणिकपणापेक्षा मोठं आहे नॅचरल इंटिग्रिटी. आणि इंटिग्रिटी म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला जगामध्ये कोणी बघत नाहीये, तुम्ही एकटे आहात, तुमचा परिवार तुम्हाला बघत नाहीये, तेव्हा तुम्ही कसे वागता? तुम्हाला समाज बघत नाहीये, तुमच्याकडे पॉवर आहे, तेव्हा मग तुम्ही कसे वागता? दॅट बेसिकली इज इंटिग्रिटी. आणि मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. वन्स दलाई लामा टोल्ड दॅट माय इंटिग्रिटी इज एव्हरी मिनिट. जेव्हा मी कोणत्याही हॉटेलमध्ये जातो आणि जेव्हा मी हॉटेलमधून चेकआउट करतो, आय मेक शुअर स्विच लाईटचं बंद आहे, पंखा बंद आहे, ज्या बेडवर मी झोपलो होतो ते व्यवस्थित करू, टॉयलेट जे मी वापरलं होतं ते घाण नसावं. दॅट इज माय इंटिग्रिटी. ऑन द अदर साइड, अ लॉट ऑफ पीपल डू व्हॉट? दे मिसयूज द हॉटेल. जर आपले बूट घाण असतील तर आपण कोणत्याही टॉवेलनी साफ करतो किंवा पडद्याने साफ करतो. टॉयलेट घाण आहे तर टॉयलेटला घाणच सोडलं, फ्लश पण व्यवस्थित नाही केलं, साफ पण व्यवस्थित नाही केलं, तिथून टॉवेलच कोणी घेऊन आलं, बिकॉज नोबडी इज वॉचिंग. अँड आय टेल यू ऑनेस्टली, दीज थिंग्स स्टार्ट गेटिंग एम्बेडेड इन अवर पर्सनॅलिटी. या गोष्टी हळूहळू आपल्या पर्सनॅलिटीमध्ये जातात आणि आपल्याला पत्ता नाही लागत की आपण कुठे पोहोचलोय. 1%, 2%, 3%, 5%. इट रिअली चेंजेस अवर टोटल पर्सनॅलिटी. ऑन द सेकंड साइड, इफ यू हॅव सुपर इंटिग्रिटी, आय कॅन टेल यू सर, स्काय इज द लिमिट. वेळ लागेल पण स्काय इज द लिमिट. कारण जर मी तुम्हाला खरं सांगितलं, हिरो नेहमी विलन बरोबर जिंकणार. Hero will always become glorious, will always be remembered, will always be famous, आणि विलनला सर्व लोक शिव्यात देणार. असं जीवनात आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ऐकतो. राम नेहमी जिंकणार रावणाबरोबर. आयडियलिझम, इंटिग्रिटी आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय विल टेल यू फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू हे खूप महत्वाचं का आहे. फॉर एक्झाम्पल, इफ मॅनकाइंड नीड्स CEO, मॅनेजिंग डायरेक्टर, तर सर्वात आधी मॅनकाइंडमध्ये आपण त्या माणसामध्ये काय गोष्ट बघू? केवढी त्याच्यामध्ये टॅलेंटच्या आधी, कारण हे कॅरेक्टर असतं, केवढी त्याच्यामध्ये इंटिग्रिटी आहे. याचा अर्थ की ज्या माणसाला सवय आहे पब्लिकच्या प्रॉपर्टीला पण नीटपणे वापरण्यासाठी, तो कंपनीच्या प्रॉपर्टीला कसं व्यवस्थितपणे वापरेल. ही विल नेव्हर मिसयूज द कंपनीज प्रॉपर्टी. He will just do everything for the company as he does for his own money. आपले पैसे जसं वापरेल तसंच वापरेल. तो लोकांबरोबर ठीक ठीक करेल. ही पॉवर आहे इंटिग्रिटीची. If you want to rise to the highest post, the number one thing I will tell you is that integrity is most important. The second thing basically is what? Passion. त्याच्यामध्ये केवढं पॅशन आहे. आणि तिसरं आहे टॅलेंट. मी टॅलेंटला कमी नाही लेखत, पण मी कोणत्याही वेळी रँकिंग करेन. द नंबर 1 वुड बी इंटिग्रिटी, सेकंड वुड बी पॅशन, अँड थर्ड वुड बी टॅलेंट. नॉलेज अबाउट द सब्जेक्ट, तो टीम कसं बनवतो, आपलं काम कसं करतो, हे सगळं थर्ड आहे. फॉर एक्झाम्पल, समबडी इज अमेझिंगली टॅलेंटेड पर्सन, पण त्याच्यामध्ये पॅशन नाहीये, त्याच्यामध्ये इंटिग्रिटी नाहीये, तर काय तो टॉप पोस्टवर पोचू शकतो? नाही पोचू शकत. आणि या गोष्टी जर आपल्याला पहिल्या दिवसापासून माहीत असतील, वेळोवेळी आपल्याला कोणी रिमाइंड करतील, तर आपण नेहमी पुढे जाऊ. आजच्या दिवशी मॅनकाइंडचा 2 कन्सर्न्स आहे ज्या बाबतीत मला हायलाइट करायचं आहे. वन बेसिकली इज दॅट द करंट इन फ्यू पीपल हॅव रिअली गॉन अवे.
त्यांच्यामध्ये करंट, पॅशन या नावाच्या गोष्टी कमी झाल्या आहेत, कमीत कमी संपल्या आहेत. पण त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, काही ॲक्टिव्हिटी कंपनीने स्टार्ट केली, काही सर्व्हिस स्टार्ट केली. ती स्ट्रॅटेजी बोलल्यानंतर, केल्यानंतर 1 महिन्यानंतर त्या फील्डमध्ये जर इम्प्लिमेंट नाही केली जमिनी स्तरावर. लेट मी गिव्ह यू वन एक्झाम्पल ऑफ दॅट. आम्ही लोकांनी इन्सेंटिव्ह पॉलिसीला स्टार्ट केला आहे की तुमच्या ग्रोथवर प्रत्येक डिव्हिजनमध्ये 1-2 प्रोडक्ट्समध्ये जे इन्सेंटिव्ह असेल ते तिप्पट असेल आणि जेवढी तुमची ग्रोथ होईल, ही आम्ही पॉलिसी स्टार्ट केली आहे. आणि कोणत्याही लीडरचा जर तुमचं एक्झिक्युशन किंवा त्याचं टॅलेंट, त्याचं पॅशन चेक करायचं आहे तर रिजनल मॅनेजरच्या एरियामध्ये जा आणि त्याच्या मेडिकल रेपच्या समोर विचारा की काय तुम्हाला माहीत आहे की इन्सेंटिव्ह पॉलिसी काय आहे. आणि जर तुम्हाला वाटतंय की त्याच्या मेडिकल रेपला नाही माहिती, 50 ते 60% पेक्षा लोकांना नाही माहिती, तर याचा अर्थ काय झाला? त्या टीममध्ये करंट नाही आहे. आणि त्या टीमला करंट कोण देतं? त्याचा ट्रान्सफॉर्मर कोण आहे? त्याचा रिजनल मॅनेजर. रिजनल मॅनेजरचा ट्रान्सफॉर्मर कोण आहे? कुठून करंट येतो त्याचा? तो येतो त्याच्या झेडएम कडून, झेडएमचा नॅशनल सेल्स मॅनेजर कडून, आणि त्याच्यावर आहे हेड ऑफिस. समवेअर दिस इज मिसिंग इन मॅनकाइंड इन नंबर ऑफ प्लेसेस. आणि तुम्हाला मी हे सांगतो, मी तुम्हाला रिआयटरेट करतो, जिथे प्रोडक्टिव्हिटी झाली आहे 10 लाख रुपयांची, 15 लाख रुपयांची, 8 लाख रुपयाची, दे आर व्हेरी हॅपी, दे आर सॅटिस्फाईड. बिकॉज मी जे म्हणतो सॅटिस्फाईड, तर मी मेडिकल रेपला कधी नाही सांगणार. मी त्याच्यावर बसलेल्या रिजनल मॅनेजरला, झोनल मॅनेजरला आणि त्याच्या सिनियर हेडला म्हणेन, त्यांच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आणि करंट नावाची गोष्ट, करंट संपून गेलाय आणि सॅटिस्फॅक्शन खूप आलाय. हा सर्वात मोठा इश्यू आहे आजच्या दिवशी. समजा याची एवढी ल्युक्रेटिव्ह इन्सेंटिव्ह पॉलिसी आहे आणि मेडिकल रेपला माहितीच नाही. याचा अर्थ काय? समहाव सिनियर्स कडून ज्युनियर्स मध्ये तो करंट नाही जात आहे. डू यू थिंक दीज काइंड ऑफ लीडर्स कॅन सर्वाइव्ह इन मॅनकाइंड? सूनर ऑर लेटर they will end up losing their prestige, their reputation, and one fine day their job. I can promise you that this is going to happen. I am very blunt here because very against these people. कारण या प्रकारचे कामामध्ये मस्त आहेत. they are not responsible. सेकंड इश्यू काय येतो या मॅनकाइंड मध्ये? तो आहे इंटेग्रिटीचा. आणि इंटेग्रिटीचा इश्यू असा येतो, मी ॲज अ लीडर आपला टूर प्रोग्राम बनवला आणि मी आपल्या क्रिटिकल हेडक्वार्टर्समध्ये नाही गेलो. मी जो टूर प्रोग्राम बनवला तो मी बनवला 1 महिन्याचा, 6 महिन्याचा नाही बनवला. ॲज अ मेडिकल रेप 3 महिन्याचा नाही बनवला, बनवून घेतला. मेडिकल रेपचा टूर प्रोग्राम कोण बनवतो? त्याचा एरिया मॅनेजर. त्याला सांगतो कोण? त्याचा RM. त्याला ॲटमॉस्फिअर कोण देतो? त्याला प्रेशर कोण देतो? यासाठी त्याचा ZM. जर हेच नाही झालं, कसं पॉसिबल आहे? जो मेडिकल रेप आहे तो मिसिंग कॉल नाही करणार. करेल, मिस कॉल करेल तो. त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कुठून येईल? सर्व काही फ्लो होतं टॉप डाऊन. सेकंड इश्यू कुठून येतो? ॲट नंबर ऑफ प्लेसेस वी हॅव सीन दॅट अ नंबर ऑफ मेडिकल रेप्स आर फाउंड डुईंग साईड बिझनेस. साईड बिझनेसमध्ये कोणी आपली कंपनी उघडली आहे, कोणी आपल्या मावशीच्या नावावर, कोणी आपल्या बायकोच्या नावावर, कोणी आपल्या मिळण्याच्या नावावर, वेगवेगळ्या प्रकारे. And they are doing some kind of hanky-panky things. 1 मिनिटामध्ये the moment we come to know कोणी ह्यामध्ये ते नाही आहे, next minute they will lose the job. Anybody doing these kind of practices जे आधी होत होती, काम संपलं. Now we are just behind that. We will be very magnanimous, very good with good people, but extremely tough with this corruption, corrupt people. तिसरा प्रॉब्लेम कुठे येतो इंटिग्रिटीमध्ये? इन्फिल्ट्रेशन. कसं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे? रिजनल मॅनेजर हॅव गॉन ब्लाइंड और ZMs हॅव गॉन ब्लाइंड. एक स्टॉकिस्ट 1 शहरामध्ये ॲव्हरेज सेल करत होता 5 लाख रुपयाचा गेल्या वर्षी, आणि आम्ही बघतो काय, त्याची पुढल्या वर्षी त्याची 5 लाख रुपयाची सेल पर मंथ बनून जाते 25 लाख रुपयाची एका वर्षात. हाऊ इज इट पॉसिबल? या पूर्ण सेल्समध्ये, त्या हेडक्वार्टरच्या पूर्ण सेलमध्ये 50% सेल्स
तो हा स्टॉकिस्ट सुरू करत आहे आणि ZM इज जस्ट ब्लाइंड फोल्डेड. त्यांनी ऍक्शन का नाही घेतला? त्याचं एक रिझन आहे. आयदर ही हॅज नो पॅशन, ही हॅज नो रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला काही चिंता नाहीये. सेकंड, त्याची इंटिग्रिटी. आय जस्ट बिलीव्ह जस्ट दीज टू थिंग्स. जेव्हा पण इंटिग्रिटी आणि पॅशन नसेल, जर तुमच्या समोर चोरी होत आहे, तुमच्यामध्ये इंटिग्रिटी आणि तुमच्यामध्ये पॅशन आहे, किती जीवावर लागतं, किती वाईट वाटतं, किती राग येतो, केवढी ऍक्शन घेतो. इफ दीज थिंग्स आर नॉट हॅपनिंग, it does not happen because of medical reps. It happens because of complacency or lack of passion, lack of integrity of top leadership. Sir, please understand, ज्या पण व्यक्तीमध्ये आपल्याला अशा गोष्टी दिसून येतात, they will have toughest time of their life in mankind. I promise you that. या दोन गोष्टीवर आपण जबरदस्त राहिलो आहोत. हे मी फक्त व्हिडिओ नाही पाठवत आहे, सतत दुसरा तिसरा ऍक्शन पण घेतला जात आहे. साऊथ, गुजरात, बिहार किंवा UP, एव्हरी प्लेस यू गो, कोणत्याही ठिकाणी, और ओरिसा, एनी प्लेस यू विल गो, यू विल फाइंड दॅट हिअरिंग बिलकुल बंद आहे, संपला आहे. कारण हा एक कॅन्सर आहे, त्याला संपवायचा आहे. अँड आय विल गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल ऑफ लॅक ऑफ पॅशन और सॅटिस्फॅक्शनचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. AMSच्या खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडे गेल्या आहेत, आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट नाही झाल्या, माहितीच नाही. कॅन यू बिलीव्ह इट? असा हाल चालू आहे मॅनकाइंडमध्ये. जी कंपनी एका वेळी या गोष्टीसाठी फेमस होती, आज जो विचार केला तो झाला. आज पण आमची फिलॉसॉफी हीच आहे. वी आर व्हेरी व्हेरी बायस्ड टुवर्ड्स एक्झिक्युशन. अँड आय एम टेलिंग यू, देर आर अप्रॉक्सिमेटली 10-20% लीडर्स, आणि त्यांच्यामुळे टीमची लोकं खराब होत आहेत. यामुळे आम्ही जबरदस्तपणे त्यांच्यावर निगराणी ठेवत आहोत. सो प्लीज, अगेन आय एम टेलिंग यू, जस्ट वेक अप फ्रॉम युअर स्लंबर. आपल्या झोपेतून जागा. प्लीज समजून घ्या मी या गोष्टी सारख्या सारख्या का सांगतोय. मी सांगतो ना, तर बेटा माझ्या गोष्टीवर लक्ष द्या. हृदयापासून सांगतो. तुमचं भलं इच्छितो, तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ नाही इच्छित, बिकॉज आय फील that at least people should be told many times before they take action. But after that, if action will not change, tough action will happen. एकदा मी पुन्हा रिइटरेट करू इच्छितो, जिथे पण तुम्हाला वाटतं इन्फिल्ट्रेशन आहे, तर व्हॉलंटरी तुम्ही या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये या, की सर इथे होत होतं, माझा बेस आहे, तुम्हाला कोणी प्रश्न नाही विचारणार. पण मे नंतर तुम्ही जाणून घ्या ही गोष्ट. वी विल स्टार्ट टॉकिंग व्हेरी टफ क्वेश्चन्स फ्रॉम यू. प्लीज अंडरस्टँड, अँड अगेन प्लीज अंडरस्टँड, ऑल द टॉप लीडर्स वुड बी कमिंग टू द ऑफिस 3 times a year. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा येतील. त्यांना विचारलं जाईल का असं होत आहे. बिकॉज वी आर ॲब्सोल्युटली अगेन्स्ट 2 things. अगेन आय एम रिट्रेटिंग. इंटिग्रिटीच्या अगेन्स्ट, जे काम करतायत ज्यांच्यामध्ये इंटिग्रिटीची कमी आहे, मॅन्युप्युलेट करतात अशी लोक, आणि ज्यांच्यामध्ये पॅशन फ्युल नाही आहे. नाउ लेट मी टॉक अबाउट द पॉझिटिव्ह साइड. जर तुम्हाला जीवनात वाढायचं आहे, ॲज अ लीडर यू वॉन्ट टू ग्रो, देन यू आर सपोज टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल की तुमची विचारधारणा कशी आहे. लेट मी एक्सप्लेन यू माय वे, अँड देन यू कॅन रिअली सम काइंड ऑफ लर्निंग फ्रॉम दॅट. इफ यू फील शिकू इच्छिता तर तुम्ही. माय ओनली वे इज दॅट. माझा फॉर्म्युला नेहमी काय असतो, 5-10-20 मेथड. याचा अर्थ काय? माझ्या जवळपासचे 5 लोक कोण आहेत जे सर्वात जास्ती मी समजतो, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, जे माझ्या खाली आहेत. माझा 50% वेळ त्यांच्याबरोबर बोलण्यात, त्यांना भेटायला निघायला पाहिजे. मी त्यांना वॉच करतो, ते कसे बिहेव करतात, ते कसे बोलतात, ते काय करतात, अँड ऑलवेज थिंकिंग अबाउट देम. नेहमी त्यांच्या बाबतीत विचार करतो. 10 जे त्यांच्या खाली आहेत, 5च्या खाली जे 10 लोक आहेत, त्यांच्याबरोबर मी 30% टाइम देईन, आणि त्यांच्याबरोबर 20% टाइम देईन 20 लोकांवर. आता ते कसं करीन? फॉर एक्झाम्पल, इफ आय से समथिंग टू संजय, राईट, याचा अर्थ काय झाला हे मी आतिशला सांगतो, आणि त्यानंतर मी चेक करतो 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर फील्डमध्ये ते बोलतात का. सेम मी तुम्हाला सांगतो. And you will always find these are the people of highest integrity. These are the people full of passion. त्यांची पॅशन, त्यांची इंटिग्रिटी जर तुम्ही चेक केलीत, you will be impressed. ही सर्वात महत्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.
जर तुम्हाला त्या हायेस्ट पोस्टवरती पोचायचं आहे, वी आर ऑलवेज इन सर्च ऑफ सक्सेसर्स. की संजयचा कोण होईल सक्सेसर, आतिशचा कोण होईल, आतिशच्या खाली जो सक्सेसर होईल त्याच्या खाली कोण होईल. वी आर ऑलवेज बिहाइंड दॅट. जर तुम्हाला राईज करायचं आहे, पुढे जायचं आहे भविष्यामध्ये, तर तुम्हाला या प्रकारे विचार करायला हवा की माझ्यामध्ये केवढं पॅशन आहे, पॅशन टू एक्झिक्यूट, आणि मी किती प्रामाणिक आहे. जिथे पण मी बघेन मॅनिप्युलेशन, आय विल फाईट फॉर मॅनिप्युलेशन, संपून टाकेन त्याला. These two things are very important for you, sir. Let me give you some examples of that, of integrity, passion and talent. तुमच्या जवळ एक मुलगा येतो, त्याची डिटेलिंग खूप कमालीची आहे, व्हेरी इम्प्रेसिव्ह. त्याची प्रोडक्ट नॉलेज कमालीची आहे. त्याची कॉल्स तुम्ही बघा चांगली आहे, मिसिंग कॉल्स पण नाही आहेत. बट देन आफ्टर दॅट यू सी त्याची ग्रोथ केवढी आहे, मायनसमध्ये. आणि तो काम करतोय 3 वर्षापासून, प्रोडक्टिव्हिटी आहे त्याची 8 लाखाची, आणि मायनसमध्ये 10% ग्रोथ देतो. त्याला जर विचाराल का झालं, तो तुम्हाला 10 एक्सक्युजेस देईल. माझा हा क्वेश्चन आहे की त्याची डिटेलिंग एवढी चांगली आहे, कॉल अतिशय चांगला आहेत, सेल का नाही येते. तो तुमच्या समोर करतोय, तो तुम्हाला दाखवतो तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये इंटेलिजन्स आहे, तुमच्यामध्ये इंटिग्रिटी आहे, तुमच्यामध्ये पॅशन आहे, आणि या 3 गोष्टी आणि सिक्वेन्समध्ये आहेत. तुम्ही ताबडतोब समजाल तो खोटं सांगतोय, दिखावा करतोय. समहाव मॅनकाइंडची जी पॉलिसी आहे ना की नो टार्गेट, ते लोकांना वाटतं की नो रिस्पॉन्सिबिलिटी, याची काही जरूरत नाहीये. कोणत्याही माणसाची 3 वर्षाच्या सेल्सवर आपण काम करत आहोत. सांगायचा अर्थ काय आहे की 1 क्वार्टर इज इक्वल टू 1 मंथ. ओके, याचा अर्थ जर मी त्याचे 12 क्वार्टर बघितले तर 12 3 वर्ष होतात. 3 वर्षाचा सिक्वेन्स बघितला, प्रोडक्ट वाईज, सेल्स वाईज, स्टॉकिस्ट वाईज, या सर्वाचं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल, आणि त्याचा डेटा अॅनालिटिक्स डिपार्टमेंट इज डुईंग. आणि तुम्हाला विचारतील ZM साहेब, नॅशनल सेल्स मॅनेजर साहेब, RM साहेब, तुम्ही कुठे आहात? कारण सर्वांचं अँबिशन आहे राईज करायचं, आणि आमचं अँबिशन काय आहे, मिडल मॅनेजमेंट आमचं खूप सॉलिड होईल, RM ZM खूप सॉलिड होऊन जातील, सो दॅट टुमॉरो दे बिकम आवर सक्सेसर्स. पण जर असं नसेल होत, तुम्ही सांगा की हे ठीक आहे, कसं पॉसिबल आहे? सर्व कंपनीमध्ये सर्व गोष्टी आहेत, पण ग्रोथ नाही होत आहे, अँड सम काइंड ऑफ अ माइंडसेट इज देअर. सर 9% ची ग्रोथ IPM ची आहे, तेवढीच माझी आहे. 2 IPM ची ग्रोथ का नाही होऊ शकत? काय कमी आहे? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. And in the end, I must tell you something very interesting. If you want to grow in life, just think about any tree. जी गोष्ट आहे ना एका झाडाची, की झाड एकाच वेळी दोन्हीकडून ग्रो करतं, 2 साइडनी ग्रो करतं. एकाच बाजूनी ग्रो नाही करत, वरूनच ग्रो नाही करत. झाड वरच्या बाजूनी वाढतं आणि खालच्या बाजूनी पण वाढतं. When you look at any tree, a strong tree, त्याची मुळं खालच्या बाजूला जातात आणि हाईट वरच्या बाजूला जाते. सो दॅट मीन्स वॉट? अंटिल अँड अनलेस यू हॅव सम काइंड ऑफ अ सबस्टन्स इन यू, स्टेबिलिटी in life will not come, in your profession will not come, and that substance is how you really are introspect yourself. आपल्या इंटिग्रिटीच्या बाबतीत विचार करता की मी कंपनीची, गोष्टींची जी माझ्याकडे पॉवर आहे, मी आपल्या लोकांकडून नीट यूज करतोय का गैरवापर करतोय? मी पॉवरचा मिसयूज तर नाही करत आहे. मी कोणाबरोबर रूड आहे का? मी लोकांना प्रॉपर रिस्पेक्ट देतो का नाही देत? विथ ड्यू रिस्पेक्ट देतो का नाही देतो? मी प्रेम देतो का नाही देत? हे एक गोष्ट. आणि त्याचबरोबर मी खूप पॅशनेट आहे. मी प्रत्येक गोष्टीला चटकन फास्ट एक्झिक्यूट करू इच्छितो, आणि माझ्याकडे ही टॅलेंट पण आहे या गोष्टीला समजायचं की लोक कसं काम करत आहेत. आय विल टेल यू, मॅनकाइंड इज अन अमेझिंग कंपनी. यू कॅन रीच एनी पोझिशन इन मॅनकाइंड बिकॉज वी आर ऑलवेज कन्सर्न्ड अबाउट अवर पीपल. नेहमी आमच्या माणसांबरोबरच सुरू करतो. तर जेव्हा पण मी तुमच्याबरोबर बोलतो, तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तो कोणा बाबतीत बोलतो? सेल्सच्या बाबतीत कधी नाही, तुमच्या डेव्हलपमेंट बाबतीत बोलतो. तुम्हाला एक नवीन समज द्यायचा प्रयत्न करतो की हा विचार तुमच्यामध्ये येणं खूप जरुरी आहे, आणि जर ती नाही आली, यू विल नॉट ग्रो. सो विथ दिस आय से ऑल द बेस्ट, गुड लक. प्लीज go for introspection and think
माझ्यामध्ये किती इंटिग्रिटी आहे, किती पॅशन आहे, किती टॅलेंट आहे. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू विल राईज. कारण तुमची फॅमिली इच्छिते, तुम्ही इच्छिता. तुमचं भविष्य खूप चांगलं होईल जर तुम्ही राईज केलं. बट फॉर दॅट यू आर सपोज टू वर्क फॉर दॅट. ऑल द बेस्ट, गुड लक, अँड हॅव अ ग्रेट इयर अहेड. थँक्यू सो मच अँड बाय बाय.